शायनाजी असं म्हणाल्या की फक्त मियर ॲलिगेशन्समुळे कोणाला दूर ठेवता येत नाही राजकारणात वगैरे वगैरे वगैरे. त्याचा पाढा मी आता काय वाचत नाही, पण ॲलिगेशन्स कोणी केले होते? भारतीय जनता पक्षाने केले होते, एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या लोकांनी केले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की ते पहिलं तर आपण अजून इतिहासात जाणार तर ते जे काय शिवसेनेतनं बाहेर पडून एक दुसरी शिवसेना स्वतःच्या ताब्यात घ्यायचा जो प्रयत्न केला, तर काय पूर्ण जगासमोर सांगितलेलं की अजितदादा निधी देत नाही, अजितदादांबरोबर मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. पहिला तो एक इतिहास झाला, लोक विसरलेत म्हणून परत सांगतोय. त्याच्यानंतर आता दुसरा इतिहास यांचा असा आहे की ह्यांचे किरीट सोमय्या असतील, हे महायुतीत आहेत ना म्हणून सांगतोय, सगळे एकत्र आहेत. हां, तर ह्यांनी आरोप केले, 11 लोकांची लिस्ट बनवली की कोण कोण जाणार. जाणार म्हणजे कुठे जाणार, ते नक्की गेले कुठे? ह्यांच्या पक्षात. आणि ह्यांच्या पक्षात गेल्यानंतर ते मियर ॲलिगेशन झाले. केले कोणी होते? तुम्हीच केले होते. बिनबुडाचे आरोप जर ते असतील ना, तर इतक्या मोठ्या भयानक प्रकारचे आरोप जे काय केले ना, ते तुम्हीच केले. तुम्हीच तुमच्या गिरेबांमध्ये झाकून जरा बघा की तुम्ही काय केलं ते. आणि तुम्ही आता महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करताय. तुम्हाला जो काय मिळालेल्या मॅन्डेटबद्दल बोलताय त्याच्याबद्दल नाही बोललेलंच बरं आहे, कारण गेल्या 2-4 दिवसापासून जे काय चालू आहे, इलेक्शन कमिशनला जो काय प्रश्न विचारण्यात येत आहे, जे काय याद्या बाहेर येत आहेत, जे काय पुरावे बाहेर येत आहेत, त्याच्यावरती अजून कोणत्याही प्रकारचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला अजून मिळालेलं नाहीये. म्हणून यांनी इतकं छातीठोकपणे त्यांना मिळालेला मॅन्डेटचा दाखला देऊन जे मनाला येईल ते करू नये. आणि बीडीडी चाळचा बरं झाला या चॅनलच्या माध्यमातून, खरा हा टॉपिक डिबेटचा हा नव्हता, पण शायनाजींनी तो विषय काढला. तर सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतनं तो जो काय बीडीडी चाळीतला प्रकल्प पूर्ण झाला, जो वारंवार त्यांनी पाठपुरावा करून तो प्रकल्प पूर्ण केला, हा जो काय स्वप्न होतं ते आदित्य ठाकरेंचं होतं, ते आज पूर्ण झालेलं आहे. मराठी माणूस मुंबईमध्येच एका मोठ्या घरात हा गेलेला आहे आज. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे.